पासून आपण एक महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे जिचं नाव आहे मनुष्य काय आहे, व्हॉट इज मॅन. आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा हा 9वा संदेश आहे. आणि आजचा आपला विषय आहे गॉड्स प्लॅन ऑफ कंट्रोल, देवाची नियंत्रणाची योजना. आणि या सर्व मालिकेमध्ये आपण हे पाहिलं की आपलं खरं स्वरूप हे काय आहे. देवाच्या वचनामध्ये आपल्याला आपलं रूप दिसतं. देवाचं वचन हा आध्यात्मिक आरसा आहे की ज्याच्यामध्ये आपला आतला भाग आपण कसे आहोत हे आपल्याला दिसतं. आणि आतापर्यंत आपण असं पाहिलं की मनुष्य हा त्रैक्य आहे देवाच्या प्रतिमेमध्ये. देवाचं प्रगटीकरण पवित्र शास्त्रात त्रैक्य देवाविषयीचं आहे की देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे 3 व्यक्ती मिळून एक आहेत. आणि हे प्रगटीकरण आपल्याला उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत उलगडत गेलेलं दिसतं. आणि म्हणून त्रैक्य देवाने त्रैक्य मनुष्य निर्माण केला ह्याविषयी आपण पाहत आहोत. जर तुम्ही मिस केला असेल तर हे सर्व संदेश यूट्यूबवर आहेत. माणसाला देवाने त्याच्या प्रतिरूपाचा आणि त्याच्या प्रतिमेत असं निर्माण केला. 3 व्यक्ती असून देव एक आहे. तसं आपण आत्मा, जीव आणि शरीर हे 3 भाग असून आपण एक व्यक्तिमत्व किंवा एक पर्सनॅलिटी असं आहोत. आणि हे केवळ आपल्याला हे प्रकटीकरण आपल्याला कुठेही आढळत नाही, फक्त देवाच्या वचनात पवित्र शास्त्रामध्ये. दुसरी गोष्ट की हे प्रकटीकरण आपल्याला शिक्षणाने किंवा ज्ञानाने समजत नाही, तर देवाच्या आत्म्याने वरून दिल्याशिवाय माणसाला काही प्रगट होत नसतं. म्हणून हे क्वालिफिकेशनने किंवा बुद्धीने या दैवी गोष्टी आपल्याला समजत नसतात. हे पण आपण पाहिलेलं आहे. तर देवाने माणसाला 3 भागामध्ये निर्माण केलं. आधी मातीचं शरीर बनवलं, त्याच्यात त्याचा श्वास किंवा आत्मा फुंकला. शरीर आणि आत्मा एक झाल्यानंतर त्याच्यात 3रा पार्ट तयार झाला ज्याला म्हणतात जीव किंवा सोल. आणि अशा रीतीने माणूस आत्मा, जीव आणि शरीर हा झाला. शास्त्र सांगतं की मनुष्य जीवधारी किंवा जीव असलेला प्राणी झाला. तर हे प्रगटीकरण आपण पाहिलं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस देवाने माणूस निर्माण केला त्यावेळेस तो परिपूर्ण असा होता, निष्पाप असा होता. परंतु ज्यावेळेस त्याने बंडखोरी केली, पाप जगात आलं, देवाची आज्ञा मोडली, त्यावेळेस हे 3ही पार्ट आत्मा, जीव आणि शरीर हे डिसफंक्शन करू लागले, म्हणजे व्यवस्थित चालू न लागले. आणि त्याच्यामुळे सर्व प्रकारच्या मानसिक, शारीरिक आणि आत्मिक समस्या निर्माण झाल्या. आत्म्याने तो देवाशी संपर्क तुटला माणसाचा, बुद्धीने, मनाने तो बंडखोर झाला. आणि शरीरावर असा परिणाम झाला की शरीरावर वेगवेगळे रोग आणि आजार येऊन शेवटी मृत्यू हा आला. परंतु देवाची स्तुती असो की त्याने याच्यावर उपाय केलेला आहे. आणि तो उपाय आहे माणसाचा नवा जन्म. आणि प्रभू येशूने सांगितले की नवा जन्म झाल्याशिवाय कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. नवा जन्म आवश्यक आहे हे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. आणि नव्या जन्माच्या किंवा तारणाच्या द्वारे आपण आत्म्याने देवाशी जोडले जातो. आणि मग आपले उरलेले 2 पार्ट जीव आणि शरीर हे अलाइन होत असतात. आत्म्यासाठी देवाची काय योजना होती हे आपण पाहिलं. आत्म्याचं कार्य काय, जीवाचं कार्य काय की जीवामध्ये इच्छाशक्ती, मन आणि भावना आहेत. आणि शरीराचं कार्य आपण पाहिलं. तर आत्म्याचं कार्य असं की आत्म्याने आपण देवाशी जोडले जातो, देवाविषयीच्या गोष्टी आपल्याला कळतात. आत्म्याचं कार्य आहे भक्ती, सहभागिता देवाशी किंवा सहवास आणि दैवी प्रगटीकरण. ह्या दैवी प्रगटीकरण, दैवी गोष्टी आपल्याला आपल्या आत्म्यात प्रगट होत असतात, आत्म्याने प्रगट होत असतात. आणि म्हणून ज्यांचा नवा जन्म किंवा तारण झालेलं नसतं त्यांना शास्त्रातल्या दैवी गोष्टी समजत नसतात. दैहिक मनुष्य आत्मिक गोष्टी समजत नाही, त्या त्याच्या पलीकडे असतात. हे झालं आत्म्याचं कार्य की देवाशी रिलेटेड. सोल किंवा जीव हा स्वकेंद्रित आहे की मला वाटतं, मला पाहिजे, मी असा विश्वास ठेवील किंवा मी हे मानणार नाही. स्वकेंद्रित, सेल्फ सेंटर्ड, की ज्या जीवामध्ये इच्छाशक्ती आहे, विल, नंतर इंटेलेक्ट किंवा बुद्धी, आणि तिसरी गोष्ट भावना किंवा इमोशन्स, हा जीवाचा भाग आहे. आणि नंतर शरीर हे आपल्या आजूबाजूचं जे जग त्याच्याशी संबंधित आहे, वर्ल्ड सेंटर. आणि त्या शरीराचं कार्य हे की ते शरीर देवाचं वसतिस्थान होण्यासाठी
पवित्र आत्म्याच्या वसतिस्थानासाठी हे तारणानंतर केलेलं असतं. आणि मग देवाकडे आल्यानंतर, देवाशी जोडले गेल्यानंतर आपलं कर्तव्य हे ठरतं की आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ अर्पण करणे, आपल्या शरीराचे अवयव हे देवाला समर्पण करणे, की देवाने आपला उपयोग करावा म्हणून. तर आत्मा, जीव आणि शरीर याचे हे कार्य आहेत. ज्यावेळेस शरीर हे देवाला समर्पित होतं, ज्यावेळेस आपल्याला जाणीव होते की देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे, त्यावेळेस आपण देवासाठी वेगळे केले जातो. हे आतापर्यंत आपण पाहिलं, हा होता रिकॅप. आता आज आपण पाहू की नवीन केल्या गेलेल्या किंवा नवा जन्म झालेल्या माणसाच्या आत्म्याचं, जीवाचं आणि शरीराचं कार्य काय आहे, देवाची काय योजना आहे, आणि आत्मा, जीव आणि शरीर हे एकमेकाशी कसे कनेक्ट होतात आणि असले पाहिजे. आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण देवाच्या तारणाचा अनुभव घेतो, आपल्याला माहिती आहे की आपण त्याने आपली क्षमा केलेली आहे, आपण त्याचे पुत्र आणि कन्या झालेलो आहोत. पण नेमकं काय झालेलं आहे हे आपल्याला कळत नाही, की आपल्यामध्ये देवाच्या आत्म्याने काय केलेलं आहे. आणि हे जर नाही कळलं तर आपण बरोबर फंक्शन किंवा कार्य करू शकत नाही. आत्म्याने नाही, मनाने किंवा जीवाने नाही आणि शरीराने नाही. पण जर हे कळलं तर आपण प्रॉपरली योग्य रीतीने कार्य करू शकतो. आत्मा, जीव आणि शरीर हे एकत्रित येऊन बरोबर देवाची योजना ही पूर्ण करू शकतात. देवाचे जे उद्देश आहेत आणि देवाचे जे आशीर्वाद आहेत याचा अनुभव आपल्याला घेता येतो. देव आपल्यावर आत्म्याने राज्य करतो, आपल्या आत्म्याने. कारण देव आत्मा आहे, आपण आत्मा आहोत, पण आपण ह्या बॉडीमध्ये आहोत, शरीरामध्ये आहोत. खरे आपण हे शरीर नाही, तर खरे आपण म्हणजे आपला आत्मा. तर देव आत्म्याशी बोलतो, आत्म्यामध्ये आपल्याला प्रगटीकरण देत असतो. आणि त्या आत्म्यामध्ये आपण मागच्या संदेशात पाहिलं की आपल्या आत्म्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वसतिस्थान करून असतो. आणि मग देव आपल्याला जे काही प्रगट करतो, जे काही आपण म्हणतो की मला हे वचन समजलं किंवा मला हे कळलं, हे देवाचा आपल्यामध्ये वस्ती करून असलेला पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला प्रगट करतो. आणि आपला आत्मा आपल्या बुद्धीला, मनाला प्रगट करतो आणि आपण म्हणतो की हे मला समजलं. अशा रीतीने आत्मा आणि बुद्धी किंवा जीव हे कनेक्ट होतात. म्हणजेच ज्यावेळेस माणूस आत्म्याने देवाशी कनेक्ट होतो तेव्हाच तो प्रॉपरली योग्य रीतीने कार्य करू शकतो, दैवी गोष्टी समजू शकतो. बुद्धीने नाही किंवा शरीराने नाही, तर आत्म्याने जोडलं गेल्यानंतर. आणि देवाची योजना कार्य करण्याची अशी आहे की आत्म्याने आपण मनावर किंवा जीवावर ताबा मिळावा. म्हणजे जीव आत्म्याच्या अधीन असावं आणि शरीर जीवाच्या अधीन असावं. आणि ज्यावेळेस हे होतं त्यावेळेस आपण देवाचे उद्देश पूर्ण करू शकतो. म्हणजे आपला आत्मा हा आपल्या जीवावर आणि जीव आपल्या शरीरावर राज्य करतं किंवा नियंत्रण करतं. आता हे एका उदाहरणावरून आपण पाहू. स्तोत्रसंहिता 42 या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणतो याच्यावरून आपण पाहू की जीव आणि आत्मा किंवा आपलं विचार किंवा मन आणि आत्मा आणि शरीर हे कसे एकमेकाशी रिलेटेड किंवा कनेक्टेड असतात. स्तोत्र 42 आणि वचन 11 या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं म्हणतो, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. जीवा हा शब्द जरा अंडरलाईन करा. हे माझ्या आत्म्यात तो म्हणत नाही, हे माझ्या शरीरा म्हणत नाही, तर हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. म्हणजे आत्मा खिन्न होत नसतो, जीव खिन्न होत असतो. तो म्हणतो की हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास, तू आतल्या आत का तळमळत आहेस. देवाची आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. आता या ठिकाणी लक्षात घ्या की दावीद राजा त्याच्या जीवाशी बोलत आहे, म्हणजे त्याच्या आत्म्यातून त्याच्या जीवाशी बोलत आहे की तू का खिन्न झालास. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या. डेव्हिड इज स्पीकिंग टू हिज सोल थ्रू हिज स्पिरिट. दावीद त्याच्या आत्म्याने त्याच्या जीवाशी बोलत आहे की हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. म्हणजे दावीदाला देखील प्रगटीकरण झालेलं होतं की मनुष्य हा आत्मा, जीव आणि शरीर आहे. म्हणून तो म्हणतो की हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास.
नंतर स्तोत्र 103 साम 103 वचन 1 ते 5 या ठिकाणी आणखी याविषयी काही सांगितलेले पहा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. जीवामध्ये काय आहे? निर्णय शक्ती, इच्छाशक्ती आणि भावना आहेत. धन्यवाद करणं हा एक निर्णय आहे. आज अशा झूम मीटिंगला बसणं की आज मी मीटिंग अटेंड करील हा एक निर्णय आहे. तुम्ही निर्णय घेतला म्हणून तुम्ही शरीराने आणि आत्म्याने या ठिकाणी हजर आहात. तो म्हणतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, म्हणजे जे काही माझ्या आतमध्ये आहे अंतर्यामी ते, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्मांची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. आता परत एकदा या ठिकाणी आपण पाहतो की दावीद त्याच्या आत्म्याने बोलत आहे. त्याच्या आत्म्याने तो त्याच्या जीवाशी बोलत आहे. दावीद राजा आत्म्याने भक्ती करत आहे. आत्म्याने प्रार्थना करणार होता. आणि या ठिकाणी आत्मा आणि जीव हे दोन पार्ट वेगवेगळे आहेत हे आपल्याला दिसून येतं. कारण आत्मा हा देवाशी संबंधित असतो, परंतु आत्मा ज्यावेळेस देवाशी जोडला जातो त्याचा परिणाम माणसाच्या मनावर, भावनांवर, इच्छाशक्तीवर पण होतो. आपल्या भावना, इच्छाशक्ती बदलू लागतात. त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर किंवा शरीरावर पण होतो की आत्म्यातून शारीरिक आरोग्य किंवा पुनरुज्जीवन हे आपल्याला मिळायला लागतं. 5व्या वचनात तो म्हणतो, स्तोत्र 103:5, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. तारुण्य जे शरीराशी संबंधित आहे, म्हणजे आत्मा देवाशी जोडला गेल्यानंतर त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम बॉडीवर सुद्धा होत असतो. आणि ह्या रीतीने आपण फंक्शन करावं, कार्य करावं ही देवाची इच्छा आहे. हा देवाचा ओरिजिनल प्लॅन आहे. पण काय झालं की ज्यावेळेस माणसाने पाप केलं तेव्हा आत्म्याचा कंट्रोल जीवावर, शरीरावर जो होता त्याऐवजी जीव म्हणजे मन माणसाला कंट्रोल करू लागलं. मनाने बंडखोरी करण्याचा, देवाची आज्ञा मोडल्याचा निश्चय मनात घेतला आणि तेव्हापासून मन किंवा जीव माणसाला कंट्रोल करू लागला. आणि हा बिघाड झाला आत्मा, जीव आणि शरीरामध्ये. पण जेव्हा तारण होतो, देवाशी जोडला जातो, तेव्हा परत आत्मा आपल्या मनावर म्हणजे जीवावर आणि शरीरावर ताबा मिळवतो आणि मग आपण कार्य करणं. हा देवाचा ओरिजिनल प्लॅन, ही देवाची योजना आहे. आता आत्म्याच्या जबाबदाऱ्या काय? पुढचा पॉईंट, आत्मा, जीव आणि शरीर याच्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटीज. आता आत्म्याची जबाबदारी काय आहे? आत्म्याचं कार्य काय? की देवाशी कनेक्टेड राहणे आणि देवाची भक्ती करणे, त्याची प्रार्थना करणे आणि त्याच्यापासून तो काय प्रगट करत आहे, काय दाखवित आहे, काय मार्गदर्शन करीत आहे ओळखणं आणि त्याच्या सानिध्यात चालणं, हे आत्म्याने होतं. कारण देवाचं मार्गदर्शन, देवाचं प्रगटीकरण हे सर्व तो आपल्या आत्म्यात प्रगट करत असतो. जीवाचं कार्य काय? की जीवामध्ये इच्छाशक्ती आहे, भावना आहेत. म्हणून जीवाचं कार्य आहे की जीव हा आत्म्याच्या अधीन झाला पाहिजे. जीवाचं कार्य आहे समर्पण किंवा स्वनकार. कारण बंडखोरी, देवाची आज्ञा मोडण्याची ही माणसाच्या जीवामध्ये, मनामध्ये झाली. अगोदर मनात विचार आला, ते फळ तोडून खाई, देवाची आज्ञा, आणि मग ती कृती केली. पाप किंवा कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर आपण ती मनातून किंवा विचाराने म्हणजे जीवातून सुरू होते आणि मग शरीर प्रतिसाद देतं आणि ते कृत्य घडतं. म्हणून जीवाचं कार्य काय आहे? जीवाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या जीवनातला कुठून येतो माहिती आहे का? सेल्फ सेंटर्डनेस किंवा स्वकेंद्रित जीवन. मला पाहिजे, मला हे नको आहे, मी असं करेन, मी तसं करणार नाही, मी म्हणजे जीव हा माझ्यावर किंवा स्वतःवर केंद्रित असतो. सेल्फ सेंटर्डनेस. आणि ज्यावेळेस हा जीव देवाला समर्पित होतो, आत्मा, जीव आणि शरीराने आपण समर्पण करतो, त्यावेळेस तो योग्य रीतीने कार्य करत असतो. त्यावेळेस तो जीव आत्म्याच्या अधीन होतो आणि आत्मा जीवाला, भावनांना, विचारांना, इच्छाशक्तींना कंट्रोल करू लागतो. आपले विचार बदलायला लागतात, आपल्या इच्छाशक्ती बदलायला लागतात.
म्हणून जीवाचं काय की जीव हा देवाच्या अधीन झाला पाहिजे. आत्मनिग्रह हे जीवाचा आपण वाचू प्रभू येशूने याविषयी काय सांगितलं. सेल्फ डिनायल. मत्तई शुभवर्तमान 16 अध्याय वचन 24 आणि 25. मत्तई 16, 24 आणि 25 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्य होण्याच्या अटी सांगताना जर कोणाला शिष्य व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे हे सांगताना त्याने असं म्हटलं. मग येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर, ठरवत असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा. म्हणजे स्वतःचा नकार, स्वतःच्या इच्छेप्रमाणे मनासारखं नाही झालं तरी ती तयारी ठेवणे. आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. सेल्फ डिनायल. सेल्फ किंवा स्व, मी काय म्हणतो की मला असं वाटतं, मला हे पाहिजे, मी हे करणार नाही, मी ते करीन, हे जे आहे हे देवाच्या अधीन करणं, सोडून देणं म्हणजे आत्मनिग्रह. की मला काय पाहिजे, मला काय वाटतं हे नाही, तर देवाला काय पाहिजे, देवाची काय इच्छा आहे ती मला मान्य आहे. मी माझी इच्छा देवाच्या इच्छेच्या अधीन करीत आहे. याला म्हणतात आत्मनिग्रह. याला म्हणतात स्वतः नाकारणे. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जर कोणी शिष्य होऊ इच्छित असेल तर पहिल्यांदा त्याने आत्मनिग्रह करावा. आणि दुसरी गोष्ट काय, 25व्या वचनामध्ये पुढे त्याने म्हटलं की वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे. म्हणजे आपला सर्वस्व खेळण्याची तयारी, आपल्या इच्छा आकांक्षा मनासारखा जरी नाही झालं तरी ते वधस्तंभावर खेळण्याची तयारी. वचन 25, कारण जो कोणी आपला जीव वाचविण्यास पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला मिळेल किंवा तो त्याला प्राप्त करून घेईल. किंवा जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला गमावेल, पण जो माझ्यासाठी आपला जीव गमावेल तो त्याला प्राप्त करेल. म्हणजे नेमकं काय, आपला जीव गमावणं म्हणजे काय की आपला जीव ज्याच्यामध्ये आपलं मन, इच्छा, शक्ती, भावना आहेत त्याच्यामध्ये इगो आहे, बंडखोरी आहे, ते मन, तो जीव देवाच्या अधीन करणे, देवाला समर्पित करणे म्हणजे आपला जीव गमावणे. जीव गमावणे म्हणजे जीव देणं नाही. मला काही वर्षापूर्वी असं वाटत होतं, पण ॲक्च्युली आपण ख्रिस्तासाठी जीव गमावणं म्हणजे जीवामध्ये ज्या इच्छा आकांक्षा आहेत, निर्णय शक्ती आहेत त्या ख्रिस्ताच्या अधीन करायला तयार होणं. देवाच्या अधीन करणं म्हणजे आपला जीव गमावणं. आणि ज्यावेळेस आपण त्या देवाच्या अधीन करतो त्यावेळेस देवाने जे नेमलेलं जीवन आहे, जी योजना आहे ती आपण प्राप्त करतो. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो जीवाला मुकेल. इच्छेप्रमाणे जर आपण वाचलो, मला हे पाहिजे, मी असं करणार, तर आपल्याला आत्मिक जीवनाचा किंवा सार्वत्रिक जीवनाचा अनुभव येणार नाही, त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. पण जर आपण आपला जीव ख्रिस्तासाठी गमावला, त्याच्या स्वाधीन केला, तर त्याला तो मिळेल. म्हणजे देवाने नेमलेल्या जीवनाचा पूर्ण आनंद, फुल पोटेन्शियल, पूर्ण क्षमतेचं जीवन आपण ह्या आयुष्यात जगू शकतो. हा त्याचा अर्थ आहे जीव गमावणे आणि प्राप्त करणे. तर हे झालं जीवाचं कार्य की जीव देवाच्या अधीन केला पाहिजे. तिसरी गोष्ट, बॉडी किंवा शरीर. आता शरीर ज्यावेळेस आत्मा देवाशी जोडला जातो, आत्म्याचं तारण होतो, त्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यामध्ये येऊन वस्ती करून राहू लागतो. कारण शास्त्र सांगतं की ज्यांना देवाचा आत्मा नाही ते देवाचे नाही, पण जे आहेत त्यांना देवाचा आत्मा आहे आणि तो आत्मा त्यांच्या शरीरामध्ये, आत्म्यामध्ये राहतो. म्हणजे शरीर हे देवाचं मंदिर आहे, कारण आपल्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वस्तीस्थान करून राहतो. आणि म्हणून आपलं कर्तव्य हे ठरतं की आपण आपल्या शरीराचे अवयव जिवंत यज्ञ म्हणून आपलं शरीर देवाला सादर कर, की त्याने आपला उपयोग करू. आता बॉडी, मागच्या संदेशात आपण पाहिलं की बॉडी किंवा शरीर हे देवाच्याही दृष्टीने महत्त्वाचं आहे, सैतानाच्याही दृष्टीने महत्त्वाचं आहे. देवाला कार्य करायला बॉडी लागते, सैतानालाही कार्य करायला शरीर लागतं. पण ती बॉडी, ते शरीर तुम्ही कोणाला समर्पित कराल तो तुमचा वापर करेल, तो तुमचा उपयोग करेल. देवाला शरण केलं तर देव त्या शरीराचा वापर करेल, आणि जर नाही शरण केलं तर आपोआप सैतान त्याचे दुरात्मे शरीराचा ताबा घेऊन ते तुमच्या शरीराचा वापर करतील.
म्हणून बॉडी ही महत्त्वाची आहे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याचे हे कर्तव्य आहे आणि ही देवाची आज्ञा आहे की आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ देवाला सादर करणे. रोमकरास पत्र 12 ही आपली आध्यात्मिक सेवा आहे. आध्यात्मिक सेवा काय? शरीराचं समर्पण. पुष्कळ लोकांना वाटतं की शरीर महत्त्वाचं नाही, आपण आत्म्याने भक्ती करतो. तिन्ही पार्ट महत्त्वाचे आहेत, आत्मा, जीव आणि शरीर. म्हणून पाऊल थेसलेकरांना लिहिताना 5व्या अध्यायात 1ल्या पत्राच्या असं म्हणतो की तुमचा आत्मा, जीव आणि शरीर ही प्रभू येशूच्या दिवसापर्यंत यथासांग अशी राखली जावीत. कारण प्रभू येशूने आपल्याला पूर्णपणे विकत घेतलेला आहे आत्मा, जीव आणि शरीरावर. आत्म्याचं तारण करण्यासाठी पापांची क्षमा केली, परंतु शरीर निरोगी राहावं म्हणून त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त. तो येईल त्यावेळेस आपण क्षणात बदलले जाऊ, तो गौरवी शरीर आपल्याला देईल. म्हणून तारण हे टोटल आहे आणि त्यावेळेस ते पूर्ण होईल. रोमकरास पत्र 5 आणि 11 ज्यावेळेस आपण पूर्णपणे त्याला समर्पित होतो आत्मा, जीव आणि शरीराने, त्यावेळेस काय होतं बघा. रोमकरास पत्र 5 आणि वचन 11, इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी जयोत्सव करू किंवा आनंद करू. का? कारण आपला आता देवाशी समेट झालेला आहे. आता आपला न्याय होणार नाही, आपल्या आत्म्याचा आपला कधी नाश होणार नाही. म्हणून तो म्हणतो की आपण त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी जयोत्सव करू. आणि तो जयोत्सव किंवा तो आनंद देवाच्या ठायी कसा करू? आपल्या आत्म्यामध्ये. म्हणजे अल्टिमेट एक्सपिरियन्स किंवा अंतिम अनुभव आत्मिक जीवनातला काय आहे की आत्म्यामध्ये आपण आनंद करणं. बाहेरचं आपला मूड कसा आहे, आपल्याला कसं वाटतं जीवाला, हे नाही, तर आपल्या आत्म्यामध्ये आपली परिस्थिती बाहेरून कसं आहे, वातावरण कसं आहे त्याच्यावर नाही, तर आपल्या आत्म्यात देवाचा आत्मा आहे, आपला आत्मा देवाशी जोडलेला आहे, म्हणून आपण आत्म्यातून आनंद करतो. कारण आत्म्याने आपण देवाशी जोडलेला आहे आणि हे नातं कधी बदलणार नाही, तुटणार नाही आहे आणि देव कधी बदलणार नाही हे आपल्याला माहीत आहे. म्हणून आपण आपल्या आत्म्यातून तो म्हणतो आपण जयोत्सव करू. आणि ही देवाची आपल्याला नियंत्रण करण्याची ही देवाची योजना आहे की आत्मा, जीव आणि शरीर आपण एकमेकांशी कनेक्टेड व्हावं, देवाच्या अधीन करावं आणि मग आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. ज्यावेळेस फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, त्याच्यानंतर माणसाचं मन आणि विचार त्याला कंट्रोल करू लागले, चालवू लागले. पण फळ खाण्याच्या अगोदर, देवाची आज्ञा मोडण्याच्या अगोदर माणूस आत्म्याने चालवतो. आणि ज्यावेळेस माणसाचं तारण होतं त्यावेळेस हे जे बिघडलेलं आत्मा, जीव आणि शरीराचं नियंत्रण हे परत सेट राईट होतं आणि आपण योग्य प्रकारे देवाच्या इच्छेनुसार कार्य करू लागतो. आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज सुरू राहील. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.